हेलो दोस्तों, स्वागत है आपका फिर से एक नए ब्लॉग में। आज हम जाने वाले हैं तामिनी घाट के एक सीक्रेट लोकेशन सावळ्या घाट व्यू पॉइंट। तो चलिए इस हसीन सफ़र का मज़ा लेते हैं। दोस्तों अभी आप जैसे कि मैप पे डालोगे कि सावळ्या घाट, तो आपको एक रास्ता मिलेगा। निवे गांव क्रॉस करने के बाद आपको जय मल्हार होटल दिखेगा राइट साइड में। तो वहां से अंदर आने के बाद ये जो बस स्टॉप है, यहाँ से अंदर आपको जाना है। टू व्हीलर पार्किंग कर दिया है और यहाँ पे कुछ एक दो घर है और उसके अपोजिट में ये टावर है। बस यहीं से हमें आगे आने के बाद इधर एक रास्ता मिलेगा और यहाँ से सामने एक रास्ता है, राइट साइड में एक रास्ता मिलेगा। तो हमें ये राइट साइड वाला रास्ता लेके आगे जाना है। यहाँ से आप नज़ारा देख सकते हैं, यहीं से कितना अच्छा नज़ारा दिख रहा है। ये हळू या बर का पाएगा सर्देश सांगलेलो आहे। अभी यहाँ पे बहुत सारी पब्लिक है, देखो आप वो लोग देख के भी आ चुके हैं। तो जैसे कि आप यहाँ पे देख सकते हो, यहाँ पे कोई कंस्ट्रक्शन चल रहा है बहुत सालों से। ये किसी की प्राइवेट प्रॉपर्टी लग रही है। तो रास्ता हमारा यहीं से है, इस प्रॉपर्टी से गुजर के कोई इसी को फॉलो करते हुए आ जाना है। यहाँ से आगे आने के बाद आपको जगह जगह पे ऐसे रिबिन, ऑरेंज कलर के रिबिन बंधे हुए दिखेंगे। तो उसी को फॉलो करते हुए आपको आगे आना है। आज आपल्यासोबत या सुंदर लोकेशन वरती आहेत आपले मित्र आकाश। आकाश इकडे बघ, हाय कर सगळ्यांना। हा, आणि हा आहे अभिजित, हा आहे नेहमीचा नितीन खोत, हा आहे दत्ता, आणि आज इथे आपल्यासोबत नवीन नाम आपले मित्र आहेत दुर्गेश। आणि मला तर तुम्ही ओळखतच असाल, माझं नाव आहे विनोद। अगदी झगडा आले का आता, अजून पुढे जायचं आपल्याला। इथून खाली जायचं। इथे रिंग वॉटरफॉलचा नजारा दिसायला लागला आपल्याला। बस एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे देवकुंड वॉटरफॉल है और इकडे अंदरबन जंगलाचा। जैसे कि आप देख सकते हो, यहीं से अभी हम नीचे आए थे और ये आप जो देख रहे हो वो है कातल कोरियो टैंक। मतलब ये यूज़ किया जाता था पानी स्टोर करने के लिए। बस इसी पानी की टंकी के राइट साइड से हमें नीचे जाना है। चला।
कातळकोरी पायऱ्या बघू शकता तुम्ही, ज्या की आधीच्या काळातल्या दिसत आहेत, खूप जुन्या काळातल्या. आणि बाजूलाच खोल अशी दरी आहे. तर इथून जाताना एकदम सांभाळून जायचं तुम्हाला. हे आहे कातळकोरी टाकी पाण्याची. ते बघू शकता एकदम सरळ अशा पायऱ्या आहेत आणि खाली एकदम घनदाट असं जंगल आहे पूर्ण शेवटच्या पॉइंट पर्यंत. हे काय 10 मिनिट लागतील आपल्याला क्रॉस करायला. कहाँ सीधे 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 कहाँ? तर तुम्ही बघू शकता इथून किती सुंदर दृश्य दिसत आहे. फक्त रस्ता थोडासा कच्चा असल्यामुळे तुम्हाला सांभाळून हा चला चला येऊ शकतो. चला पाडवे तिडवे झाड आहे तिथं. रस्त्यात मध्यामध पडलेले आहेत बरेच झाड तुटून. नाही ना चल गाडी पकडून मोबाईल कसं पकडू मग. जातोय एकदम व्यवस्थित उताराने. वाटत जाताना चढा एकदम, एवढं लक्षात ठेवायची. काय काय असलं बाई, मी अधूनमधून मराठी हिंदी चालू ठेवतो कारण त्यांना समजली पाहिजे, मराठी पण शिकली पाहिजे त्यांनी. बिअर ग्रिल्स, नितीन खोत. अंग अशी हे जमलं की दत्ता कुठं राहिला बघा भाई. दत्ता
भरपूर असे आडवे तेडवे झाडं दिसत आहेत आणि या ठिकाणी पहा एक मस्त असा डोंगर दरी, तिथून धबधबा दिसतोय मस्त भाई. आणि हे इथून येतोय आपण. आय थिंक आपण पोहोचलेलो आहे. काय तुला ट्रॅक्टर माहिती आहे का? ट्रॅक्टर माहिती आहे का? ट्रॅक्टर काय माहिती का? ट्रॅक्टर का ट्रॅक्टर जवळपास पोहोचलेलो आहे आपण. एक झाड लागलेलं आपल्याला इथं. इथून पण मस्त असा व्ह्यू दिसतोय. थोडेसे धुकं आलेले आहेत आता आडवं. हा आहे अंदरबन जंगलाचा एरिया आणि आपल्याला जायचं आहे तिथं. दिसलं का? तर फायनली गाईज आपण एकदम जवळपास आलेलो आहो. हे बघा, बस एवढंच बाकी है. बस इतना ही डिस्टेंस बाकी है. अभी हम पहुंच जाएंगे 2 मिनट में. ये क्या बजा रहे हो दत्ता? दत्ता ये क्या लेके आए हो तुम अपने साथ? पता नहीं, मिला था यही. अरे 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 ओ भाई, ओ भाई, ओ भाई, ये देखो गाइस. तो यहाँ पे पहली बार दत्ता फिसला हुआ. काय ना देखो गाइस, ये हमारा सावड़े घाट का सीक्रेट वाटरफॉल, सीक्रेट लोकेशन अभी पब्लिक हो गया है. ये देखो, ये है वो लोकेशन. आ चुके हैं सावड़ा घाट के व्यू पॉइंट पे. तो आप देखो ये नज़ारा, ये है रिंग वाटरफॉल हमारा, और उसके जस्ट बगल में ही है देवकुंड वाटरफॉल. और ये वाला जो एरिया है वो हमारा कुंडलिक वैली का व्यू पॉइंट है इस साइड. और अगर आपको ऐसे वीडियोस पसंद आ रहे हैं तो चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करिए. तो चलिए मिलते हैं ऐसे ही एक मज़ेदार सफ़र में. तब तक टेक केयर एंड बाय.